संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे। ऑगस्टा वेस्टलँड विमान खरेदी गैरव्यवहार प्रकरण, महागाई, दुष्काळ, दिल्ली सामूहिक बलात्कार या आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर एनडीएची बैठक झाली तर लोकसभेच्या अध्यक्षा मीरा कुमार यांनीही सर्वपक्षीय बैठक घेतली। यात अधिवेशन सुरळीत चालण्यासंदर्भात चर्चा झाली। कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपाचा आजचा दुसरा दिवस। नोएडा, हरियाणा येथील हिंसाचाराच्या अपवाद वगळता जनजीवन फारसं विस्कळीत झालं नाही। असोचेमच्या अंदाजानुसार बुधवारच्या एका दिवसात देशाच्या जीडीपीला सुमारे 26,000 कोटींचा फटका बसलाय। आजच्या दुसऱ्या दिवशी बंदला कसा प्रतिसाद मिळतोय याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय। केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी भगव्या दहशतवादाबद्दल केलेल्या विधानाबद्दल अखेर खेद व्यक्त केलाय। दहशतवादाला कोणत्याही धर्माशी जोडण्याचा अथवा कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, असा खुलासा शिंदे यांनी केलाय। शिंदेविरोधात भाजपतर्फे नवी दिल्लीमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आलं। शिंदे माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा भाजपनं दिला होता। 12वीची लेखी परीक्षा आजपासून सुरू होते। राज्यातून 2,322 केंद्रांवर 11,02,281 विद्यार्थी परीक्षेला बसतील। यावर्षी सुधारित विज्ञान अभ्यासक्रमाच्या परीक्षेचं हे पहिलंच वर्ष आहे। बाह्य उपद्रव संवेदनशील केंद्रांचं व्हिडिओ चित्रीकरण राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे केलं जाणार आहे। 10वी-12वीच्या परीक्षा लक्षात घेता या काळात कुठेही वीज भारनियमन होणार नाहीये। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल। तर राज्यातील सर्व मंत्र्यांनी आपला 1 महिन्याचा पगार दुष्काळ निवारण निधीसाठी दिलेला आहे। यापूर्वी गृहमंत्री आर पाटील यांनीही आपला 1 महिन्याचा पगार दिला होता। राज्यात कुठलाही प्रकल्प तयार होताना त्यातील प्रकल्प बाधितांचं पुनर्वसन करताना भावाबरोबर बहिणींनाही समान हक्क देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। हिंदू वारस हक्क कायदा 1994 मध्ये सुधारणा झाल्यानंतर बहिणींना वडिलोपार्जित मिळकतीत समान हक्क देण्यात आलाय। यासाठी पुनर्वसनाच्या व्याख्येत बदल करून प्रत्येक भावाला तसंच बहिणीला असा बदल करण्यात आलाय। मलेशियाच्या एअर एशिया या लो कॉस्ट विमान कंपनीनं टाटा उद्योग समूहासह भारतात नवीन विमान कंपनी स्थापन करण्याची परवानगी केंद्र सरकारकडे मागितलेली आहे। रतन टाटा यांच्या निवृत्तीनंतर सूत्र हाती घेतलेल्या सायरस मिस्त्री यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच विमान उद्योगात पुन्हा टाटा समूहानं उडी घेतली आहे। अशा कंपनीची भागीदारी करून टाटा समूहानं आकाशात उंच गगनभरारी घेण्याची तयारी सुरू केली आहे। औषध विक्री दुकानात फार्मसिस्टची सक्ती करत अन्न आणि औषध प्रशासनानं म्हणजेच एफडीएनं केलेल्या कारवायांना कंटाळलेल्या राज्यातल्या सर्व केमिस्टनं स्वयंभूतीनं आजपासून सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत औषध विक्रीचा निर्णय घेतलेला आहे। दरम्यान असं कोणतेही अधिकृत आदेश दिलेले नाहीयेत। औषध दुकानात फार्मसिस्ट उपलब्ध असावा असा एफडीएनं आदेश जारी केला आहे। सरकारी प्रयत्नांमुळे आणि आरबीआयच्या सक्त सूचनांमुळे सोन्याचं मूल्य 30,000च्या खाली आलेलं आहे। सोन्याच्या भावात काल सर्वाधिक 620 रुपये कमी होऊन ते 29,895 रुपयांवर पोहोचलं होतं, तर मुंबईमध्ये 365 रुपयांची घसरण होऊन 29,955 रुपयांवर भाव स्थिर झाला होता। उल्लेखनीय म्हणजे लग्न समारंभाच्या दिवसांमध्ये सोन्याची मागणी घटली आहे। 22 फेब्रुवारीपासून चेन्नईत सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात वीरेंद्र सेहवाग चष्मा घालून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना करणार आहे। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काल सराव करतानाही सेहवागनं चष्मा लावला होता। पहिल्या कसोटी सामन्यातही तो चष्मा घालणार आहे। लवकरच कॉन्टॅक्ट लेन्सेस तो बसवणार असल्याचं सुद्धा समजतंय। सैफ अली खान सध्या आपली बहीण सोहा अली खान आणि इरफान खानच्या जवळकीमुळे नाराज झालेला आहे। खरं तर सोहा तिमांशू धुलियाच्या साहेब बीवी और गँगस्टर रिटर्न्स या सिनेमामध्ये इरफानसोबत काम करते। दोघांचेही काही इंटिमेट सीन्स सध्या शूट होत आहेत। ते पाहून सोहाच्या भावाला म्हणजे सैफला राग येतोय। सोहा असे रोल कसे काय करू शकते या गोष्टीवर त्याचा विश्वास बसत नाहीये। चष्मे बद्दूर या सिनेमाचा म्युझिक लॉन्च सोहळा नुकताच पार पडला। या म्युझिक लॉन्चला सिनेमातील प्रमुख कलाकार अली जाफर आणि तपसी पनू हजर होते। तपसी दक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतली प्रसिद्ध अभिनेत्री आहे। यावेळी तपसी पनू शॉर्ट ड्रेसमध्ये खूप आकर्षक दिसत होती। येत्या एप्रिल महिन्यात हा सिनेमा रिलीज होतोय। 1981 साली झालेल्या चष्मे बद्दूर या सिनेमाचा हा रिमेक आहे।